पावसाळ्याची संध्याकाळ होती. पुण्यातल्या एका शांत कॅफेमध्ये खिडकीजवळ बसून आरव कॉफी पीत होता. बाहेर पाऊस रिमझिम पडत होता आणि त्याचं मन मात्र पूर्णपणे रिकामं होतं. त्याचवेळी दरवाजा उघडला. एक मुलगी आत आली. ओले केस, हातात पुस्तक आणि डोळ्यात काहीतरी वेगळं शांतपण. ती आजूबाजूला पाहत होती. शेवटी आरवच्या टेबलसमोरच्या खुर्चीकडे बघून म्हणाली, "इथे बसू का? बाकी सगळं फुल आहे." आरव थोडा दचकला, पण हलकंसं हसत म्हणाला, "हो नक्की." ती बसली. काही क्षण शांतता. मग तीच म्हणाली, "माझं नाव नेहा." आरव. पुन्हा शांतता. यावेळी ती ऑकवर्ड नव्हती. बाहेरचा पाऊस, कॅफेचा मंद संगीत आणि दोन अनोळखी लोक ज्यांच्यात हळूहळू काहीतरी तयार होत होतं. "तुला पाऊस आवडतो?" नेहाने विचारलं. आरव हसला. "आधी नाही, पण आजपासून कदाचित आवडायला लागेल." नेहा हसली. त्या दिवसापासून त्यांची भेट सुरू झाली. कधी कॅफेमध्ये, कधी पुस्तकांच्या दुकानात, कधी फक्त रस्त्यावर चालताना. नेहा खूप वेगळी होती. ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची. पावसात भिजणं, अचानक कविता म्हणणं किंवा एखाद्या अनोळखी कुत्र्याशी मैत्री करणं. आरव मात्र थोडा शांत, विचारात हरवलेला. पण नेहामुळे तो हळूहळू बदलत होता. एक दिवस नेहा त्याला टेकडीवर घेऊन गेली. सूर्य मावळत होता. "आरव," ती म्हणाली, "तुला कधी असं वाटतं का की लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि सगळं बदलून टाकतात?" आरव तिच्याकडे बघत राहिला. "हो, आणि कधीकधी त्यांना गमवायची भीतीही वाटते." नेहाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी आली आणि ती लगेच हसली. "चल, आज दुःखी गोष्टी नाही." वेळ पुढे सरकत गेला. त्यांचं नातं अजून घट्ट होत गेलं. पण एक दिवस नेहा अचानक भेटायला आली नाही. फोन नाही, मेसेज नाही. आरव बेचैन झाला. 2 दिवस, 3 दिवस. शेवटी त्याला नेहाच्या मैत्रिणीकडून कळलं, नेहा शहर सोडून गेली होती. कुठे? का? कोणीच सांगू शकत नव्हतं. आरव तुटला. तो त्या कॅफेमध्ये गेला जिथे ते पहिल्यांदा भेटले होते. त्याच टेबलवर बसला आणि तेव्हा त्याला वेटरने एक छोटंसं लिफाफा दिलं. "ही मुलगी तुमच्यासाठी ठेवून गेली होती," तो म्हणाला. आरवने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, "आरव, मला माहिती आहे तू रागावशील, पण मला जावं लागलं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होते. तू मला पुन्हा जगायला शिकवलं. पण माझं आयुष्य थोडं वेगळं आहे आणि मला परत जावं लागलं. जर कधी पावसात तुला माझी आठवण आली तर हस, कारण मी कुठेतरी त्याच पावसात तुला आठवत असेल. नेहा." आरवच्या डोळ्यातून पाणी आलं. तो बाहेर आला. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. तो तसाच उभा राहिला, डोळे बंद करून. आणि अचानक, "आरव." तो दचकून वळाला. समोर नेहा उभी होती. ती हसत होती. डोळ्यात आनंद अश्रू होते. "मी जाऊ शकले नाही रे," ती हळू आवाजात म्हणाली. "का?" आरवने विचारलं. ती एक पाऊल पुढे म्हणाली, "कारण मी तुला सोडू शकत नाही." क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. आरव हसला आणि तिला मिठीत घेतलं. पाऊस अजून जोरात पडत होता. यावेळी तो पाऊस नव्हता, तो त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होता. त्या दिवशी आरवला समजलं, काही लोक आयुष्यात अचानक येतात, पण तर ते खरंच आपले असतील तर ते कधीच पूर्णपणे दूर जात नाही. समाप्त.